अमरावतीच्या परतवाड्यातील नराधमांचा माज उतरवला। मुलींच्या आबरूचा बाजार मांडणाऱ्या आरोपींच्या घरावर आता थेट प्रशासनाचा बुलडोजर चालला आहे। संपूर्ण जिल्हा हादरून सोडणाऱ्या या प्रकरणाची मोठी अपडेट समोर येते। परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही खुफिया करते काय आहे? याला जन्मठेप सजा झाली पाहिजे। पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे, चांगली धुलाई केली पाहिजे। पॉर्नोग्राफिक व्हिडिओ, कारण या सगळ्या मुली अल्पवयीन आहे, ते व्हिडिओ विकल्या जात होते, कारण हा पॉर्नोग्राफीचा धंदा आहे। याच्यामध्ये लव जिहाद आहे, याच्यामध्ये धर्मांतर आहे। नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहताय RRC नेटवर्क। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परतवाडा येथील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी यांच्या अवैध बांधकामावर प्रशासनाने बुलडोजर चालवून ते जमीनदोस्त केले आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली। अयान अहमद आणि त्याच्या टोळीने अनेक तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ अनेक सोशल मीडियावर व्हायरल केले, ज्याचे पडसाद आता अशा प्रकारे उमटताना दिसत आहेत। मिळालेल्या अपडेटनुसार पोलिसांनी आतापर्यंत अयान, उजेर, शहाद आणि तबरेज अशा 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांच्या प्राथमिक तपासात 18 संतापजनक व्हिडिओ आणि 39 फोटो समोर आले असून यात 8 पीडितांचा समावेश असल्याची माहिती आहे। काही मुली अल्पवयीन असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या प्रकरणात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद स्वतः या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडिया कंपनींशी संपर्क साधून ते आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याची प्रक्रिया प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केली आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी RRC नेटवर्कच्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। तसेच RRCच्या इंस्टा आणि फेसबुक हँडलला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा RRC नेटवर्क। धन्यवाद।